नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आम्ही हळू बोलतोय कारण आम्ही घरी नाही आहोत ना, आम्ही बाहेर फोटो आहोत. स्टुडिओ. आम्ही फोटो स्टुडिओमध्ये आहोत म्हणून हळू बोललो. आणि इथे का आलोय आणि एवढं गडबड का आहे ते तुम्हाला हळूहळू कळेल. खूप एक्साइटमेंट आहे पण माझा आवाज निघत नाही कारण मी ओरडू शकत नाही. आता मला इथपर्यंत आलं ओरडणं. तुम्हाला मी सांगते, आम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहोत आणि फोटो स्टुडिओमध्ये आले त्याच्यावरनं तुम्हाला कळेलच. हा. पण सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला देतो घरी पोचून. घरी पोचून देतो आणि तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की आम्ही कुठे चाललोय. ते कन्फ्युजन मध्ये मजा येईल, खूप मजा येईल. आज एकाच दिवशी इतक्या साऱ्या गोष्टी झाल्या. एवढी कामं झाली आहेत ना. आणि तू स्पेशल चालू केलंय. हो. नशीब, नाही तर काय विसरते ही कधी कधी ना, उगाच लफडा हो. नको. तर- बाकी गाड्यांचा आपण बोलले मागून अशी आवाज येत आहे. तर आज एकाच दिवशी भरपूर कामं झाली आहेत आणि लकीली फायनली सगळे झाले, तरी घरी जाऊन अजून बाकी आहेत आहेत कामं आणि आहेत पण तीन कामं होती टोटल. त्यातलं एक आम्ही तुम्हाला वेळ आली की सांगू. येस. 2 कामं आम्ही तुम्हाला सांगू हळूहळू करून, कारण की आम्हाला तुमच्यासाठी पण थोडी एक्साइटमेंट ठेवायची आहे. तर आता पटकन घरी पोहोचतो आणि सुरुवात करतो. तर फायनली घरी आलेलो आहोत. खूप अवतारात आहोत बिकॉज फायनली आमची पॅकिंग झालेली आहे. बघ दाखव. ही बघा, एक ही बॅग तुम्हाला नवीन वाटेल, त्याची स्टोरी तुम्हाला ही बाई सांगेल. नवीन का बॅग कशी काय. सो मी सांगते काय झालं. पहिले बात तुम्हाला आधी सांगते की आम्ही जिकडे जाणार आहोत इंटरनॅशनल ट्रिपला, त्याचं सगळ्या गोष्टी, तिकीट बुकिंग पासून विजा पासून सगळं 1 वीक आधी आमचं झालंय आणि त्याच्यामध्ये इतके गडबड झालेत. विजामध्ये सगळं अर्जंट बेसिस मध्ये केलंय. ते गडबड आम्ही तुम्हाला सांगतो. पण आधी सांगतो की या बॅगेचं काय आहे, तुम्ही पण करू शकता. तर आम्ही बॅग ना विवियाना मध्ये बघत होतो तर 7,000 9,000 9-12,000 अशी आणि चांगल्या कंपनीच्या, चांगल्या क्वालिटीची आम्हाला घ्यायची होती बिकॉज ते फेकतात वगैरे ना. तर मग आम्ही झेप्टो स्विगीवरती शोधत होतो. तर ही जी बॅग आहे ना, आम्ही झेप्टो स्विगीवर नव्हतो शोधत, आम्ही बसलेलो, आम्ही शोधत होतो. तर ही बॅग ना, ह्याची ऍक्च्युअल कॉस्ट आहे 13,000. पण काय झालं मी सांगते. माहिती नाही काय ग्लिच होता, काय होतं झेप्टो वरती ना. हा बाबा तू. तर ह्यानी काय केलं, हा झेप्टो वरती शोधत होता. तर ही सेम बॅग ब्लॅक कलर मध्ये ह्यानी बघितली तर 13,000. तर हा बोला नाही. मग ह्यानी असं जस्ट मी ह्याला बोलली की पिंक कलर बघ ना. पिंक कलर मध्ये क्लिक केलं 3,000. मे बी तो कलर कोणी बाय करत नव्हतं म्हणून. हा बघा तो कलर, हा कलर 3,000 रुपयाला, 14,000ची बॅग 3,000 रुपयाला, 13,500 का आणि काय. ह्याच्यामध्येच बाकी कलर जे खाली ऑप्शन असतात ना, कलर ऑप्शन, ते 13,000 दिसत. 13,000 फक्त ही एक पिंक आम्ही. आणि शिवानी बोलली हा मी वापरीन. मग जी आधी टॉमीची दीदीची बॅग होती, ती दीदी बोलली दीदीची बॅग नाही आता, ती दादाची बॅग आणि ही दीदीची बॅग. मग ही दीदी वापरते आता. मग ही मला 3,000 ला मिळाली. जरा उद्या मी थोडासा- कार मध्ये गडबड सांगते. सो ही सगळी पॅकिंग फटाफट झालेली आहे. मी लॉक्स आणि मागवले. ह्याच्या सकट फक्त एवढंच कामं नाहीयेत, भरपूर बॅक टू बॅक हो. कामं आले. ते सगळे तुम्हाला सगळे आधी हळूहळू सांगू काय. हा इयर Surprise. खूप अमेझिंग चालू झालं आणि खूप अमेझिंग पुढे जाणार आहे, हे तुम्हाला पण कळेल कारण तुम्ही बघताय ब्लॉग. हा. आणि जसं हे आमचं झालंय 1 वीक मध्ये डिसिजन, तेच बाकी गोष्टींमध्ये पण अशीच घाई झालेली आहे. घाई नाही, क्विकली झालंय. खूप काय काय गोष्टी झाल्या ते तुम्हाला कळेल हळूहळू. तर अशा प्रकारे आता आम्ही झोपायला जातो आणि आपण भेटूया उद्या. खूप भारी. कारण पण आज तो एक दिवस second, स्ट्रेसफुल पकड. होता ना. उद्या पकड नाही तूच उद्या पकड. आम्हाला 5 वाजता निघायचंय. Oh, ठीक आहे. आणि आमचा विजा आणि पासपोर्ट आमच्याकडे नाहीये. तो हा, आम्हाला हा. घ्यायला दादरला जायचंय. हा. सो उद्या सकाळी आम्हाला माहिती नाही आमचा कितीपर्यंत अवेलेबल आहे. जर 10ला अवेलेबल झाला तर बेस्ट आहे, नाही तर 12ला झालं तर असं होईल की दादरला जाणार परत येणार. नाही मग आम्ही बॅगच घेऊन जायचं. मग तेच मग आम्ही होणार आहे. बॅगच घेऊन जाणार. मग ही गडबड आहे की विजा नाहीये आता आमच्याकडे, पासपोर्ट नाहीये आमच्याकडे. ते उद्या पिक करणार आहोत आणि उद्याच आम्हाला निघायचं. आणि आता फर्स्ट टाइम जातो, इमिग्रेशन वगैरे असणार तर आम्हाला लोक हे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना की ऐकलंय फक्त आपण. ते ग्रीन चॅनल, रेड चॅनल हे सगळं माहित नाही काय. आणि हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो ना तर असं आलं आणि एवढ्या लवकर होत आहे एका वेळात. म्हणजे असं ब्रेनला तयारी करण्याचं प्रिपेअर नाही व्हायचं. म्हणजे आमचं असं होतं की फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आमची जपान असेल. अरे यार तू का सांगितलं यार. सांगू शकतो पण गॉड हॅज अनदर प्लॅन्स. येस गाईज, ते प्लॅन्स तुम्हाला बघावे लागतील. ते बघण्यासाठी शर्ट पण तुम्हाला बघावंच लागेल. गाईज गडबडीचं तुम्हाला सांगायचं होतं नंतर, पण तुम्हाला गडबड आत्ताच सांगतो. जर तुम्ही इथे बघितलं असेल, जर तुम्हाला या एवढ्या इमेजने कळत असेल की गडबड काय झालीये, तर आमची देवी. मी नाही मी बोलतोय आमची देवी, फक्त बोललो आमची देवी बस. मी तुम्हाला सांगतोय गडबड कशी झाली की हे जे ना लोगो, हा जो लोगो आहे ना हा वाला, तो TSA हा TSA चा लोगो आहे. एअरपोर्ट सिक्युरिटी मध्ये, कस्टम सिस्टम मध्ये त्यांना जेव्हा चेक करायची असते, मी असा करतोय हिला दिसायला आणि ही बघा भगिनी निवेदिता बघा. आणि बघते माझ्या पण बॅगला आहे का. नाहीये ना नाही. तुझी बॅग TSA नाहीये.
नाहीये. तुझी बॅग TSA नाही, सर्टिफाईड ही नाहीये पण ना? माझीच बॅग आहे. Just Follow shut up. my information. Just shut up. तू vlog मध्ये Just माझ्या shut समोर up. बोललास की ही बॅग शिवानी माझीच पण आहे. ही माझी आता झाली. दीदीने दादाला दिली. तेच मग मी तुला चांगल्याच गोष्टी देणार ना, वाईट का देऊ? हा वाईट कारण तू वापरशील ना. हा, तेच वाईट मी वापरणार, तर चांगलं हा देणार. अरे तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. हा जो लोगो आहे हा TSA वाला लोगो आहे आणि TSA म्हणजे जेव्हा त्यांना चेक करायची असते बॅग तर त्यांच्याकडे एक की असते जी कुठलाही Universal TSA हा key असते. युनिव्हर्सल की असते कुठलाही लॉक उघडते. तर आम्ही विचार करत होतो लॉक मागवायला लागेल सगळं करायला लागेल पण आता मी बघितलं हा लॉक मी TSA चा मागवलाय या पण bag ला inbuilt TSA. पण या बॅगचा लॉक पण TSA वालाच आहे. ही ती चावी असेल ही बघा. हो. ह्यानी इथे लिहिलेलं आहे यार TSA हे 007. तर इथे पण आहे. म्हणजे आपले लॉकचे पैसे वाया गेले. हो हे काय इथे पण आहे. हा ते TSA वाला आहे. तू बोलतोस. नाही 700 रुपयाला 2 लॉक. ठीक आहे. तर गाईस कोणाला लॉक हवा असेल तर आमच्याकडे हे 7,000 रुपयाला लॉक आहेत 2. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या. This is business. This is business. तर गाईज हा एक गडबड तुम्हाला आता सांगली. पुढची गडबड ऐकण्यासाठी गाडीत भेटूया. मोठी गडबड आहे ती कारण. हा, कारण खूप मोठी गडबड आहे. आंघोळ करून डायरेक्ट निघालोय. हा बघा. लिप बाम नव्हतं गाईज. लिप बाम इम्पॉर्टंट नाही तर तुमचे लिप्स फ्लेकी होतील, ड्राय होतील, थंडीत तर अजून होतील. आता थंडी गेली पण लिप बाम लावत जा तरी पण सवय होईल. तर तुम्हाला बाकीची स्टोरी पुढे सांगतो. तर आता 12:30 वाजलेत. आम्हाला फायनली कॉल आला, म्हणजे कितीला 11:30ला कॉल आला की तुमचा आता 1 पर्यंत आमच्याकडे येईल विजा, तर तुम्ही या. तर आम्ही विचार केला 1 वाजता आल्यानंतर निघायच्या ऐवजी आताच निघतो. काय आलं? नाही शीट नाही काय नाही काय हा, कारण की आम्हाला दादरला जायचंय विजा घ्यायला आणि आमच्याकडे अजून काही नाही. पप्पांना आम्ही पाठवलं असतं दादरला जर ते असते तर, पण ते पण गावी गौरव ऑफिसला आणि अजून कोण असं हेल्प पटकन नाही सुचली बिकॉज ह्याचे फ्रेंड्स पण जे राहतात ना ते पण गावी वगैरे गेलेत. तर आम्हाला जावं लागतंय. पटकन येईल मला हे करताना. सॉरी हा सॉरी. हा, तर आम्ही काय करतो आता पटकन निघतोय म्हणून आंघोळ केली आणि आंघोळ आम्ही एवढी लेट का केली कारण की घरात काही माणसं आली होती, इम्पॉर्टंट माणसं, आणि ते का आली होती ते सगळं तुम्हाला नंतर कळेल बिकॉज सगळं बॅक टू बॅक सगळं एका मागोमाग एक होतं आणि खरंच कळत नाही. अजूनही आम्हाला बिलीव्ह नाही होतं की आम्ही आजला निघतो आणि ही आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप असणार आहे. खूप घाई गडबडीत झालंय पण सगळं मस्त होतंय. म्हणजे असं नाही की कुठे प्रॉब्लेम येतोय. प्रॉब्लेम किती आले? अरे पण ते सुटतायत ना. असं नाही की सुटतायत, that अडूनच is जातंय. important. असं बोलतोय प्रॉब्लेम आहे. सॉरी परत बोलतो. असं नाही की कुठे अडूनच गेलं. सगळं होतंय हा. पण मध्ये मध्ये बाधा बहुत आई आहे गाईस. बाधा हा, आहे ते तो बाधा तुम्हाला सांगतो आम्ही. तर हेच अपडेट द्यायचं होतं. तर भूत बाधा सोडून सगळ्या बाधा झाल्या आम्हाला. तर तुम्हाला मी सांगते. तर काय झालं, आम्ही तिकीट जेव्हा आमची बुक केली ना तेव्हा चुकीचं नाव गेलं. तर यश मठाधिकारीच्या ऐवजी यश मठाधिकारी झालं. तर आणि आमच्याकडे नंतर सगळं तिकीट वगैरे आल्यानंतर आम्ही म्हणतो की अरे हे काय असं, आणि आता इंटरनॅशनल ट्रिप आहे तर मग तिकडे बोर्डिंगला ना अलाव नाही करत. एक लेटर जरी तुमचा चुकीचा असेल तरी पण. मग पर एअरलाईन सोबत कॉर्डिनेट केलं आणि हे आम्हाला कळालं शुक्रवारी तिकीट बुक केली आणि आम्हाला कळालं शनिवारी. आता शनिवारी असं झालं की वर्किंग डे नाही, तर मग मंडेला वगैरे सगळं प्रोसेस झालं. मग तेवढे दिवस आम्ही टेन्शन मध्ये होतो की मंडेला पण कुठे झालं? ट्युजडेला, तेच मंडेला कळेल, पण मंडेला आम्हाला कळालं त्यांनी सांगितलं की नाही ट्युजडेला कळेल. ट्युजडेला पण आम्हाला तोपर्यंत रात्री आम्ही कळालं. धाकधूक मध्ये होतं की यार आता परत हो. फ्लाईट बुक करा. हे बघ तसं ते कॅन्सल होणार नव्हतं पण हे जर हे तिकडे कळालं असतं ना तर मग वांदे झाले असते. नशीब आमचं की आम्ही आधीच बघितलं की आमचं नाव मध्ये गडबड आहे. जर आम्हाला एअरपोर्ट वरती जाऊन बघितलं असतं तर मग मला एंट्री दिली असती, ह्याला एंट्री नसती दिली. तर मग तो इश्यू झाला आणि मग त्याच्यासाठी किती आमचे 3 दिवस गेले आणि ते तीन दिवस आमच्या खूप टेन्शन मध्ये गेले. आम्हाला वाटलं की परत आम्हाला बुकिंग करा, तिकीट काढावी लागेल पैसे घालून, आणि ते सगळं नव्हतं करायचं आम्हाला. मंगळवारी आम्हाला संध्याकाळी कळालं की आमची तिकीट रिवाइज आलेली आहे आणि विदाउट एनी पेनल्टी. म्हणजे युजली जर नाव वगैरे चेंज करायचं असेल तर ते लोक काही $50 USD लावतात, पण आमचं फक्त एक लेटर होता ऍडिशन म्हणून मग काही झालं नाही, पेनल्टी नाही लावलं. तर तो एक इश्यू, तो एक स्ट्रेस होता. त्याच्यामध्ये अजून काय स्ट्रेस होता, विजा की आमचं आधी जायचं ठरलेलं 29th ला, बट त्याच्यानंतर आमचं 28 ला ठरलं आणि आमचा विजा जेव्हा झाला होता तेव्हा डमी तिकीट्स गेले होते 29th चे. तर मग त्या लोकांनी असं ओके 29th ना, मग तुमचा विजा 28 पर्यंत होईल कन्फर्म. 28 बाय EOD 28 तुम्हाला विजा मिळेल हातात किंवा 29 ला, मोस्टली 29 ला. मग आणि आम्ही आमचं परत असं टेन्शन. झालं की शेट, म्हणजे आता आम्ही एक गेलं. दिवस 28 ची तिकीट बुक झाली आहे, तर मग 29 ला जर विजा आला तर करायचं काय. बट लकीली 27 ला, म्हणजे काल आम्हाला कळालं की तुमचा विजा कन्फर्म झालेला आहे. फक्त आता आम्हाला पासपोर्ट घ्यायला जायचं बिकॉज ते त्यांच्या
फिजिकल पासपोर्ट द्यावा लागतो ना, मग ते आता आम्हाला पासपोर्ट आणि बाकीचं सगळं डॉक्युमेंट्स फिजिकल घ्यायला जायचंय. आणि असं झालं की आम्हाला कॅश पण काढायची होती. सो सगळीकडे मस्तपैकी नाव घेते की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही बीप करणार आहे. बीप करू आता, यावेळेला नक्की बीप करू. तर आम्हाला करन्सी पण कन्वर्ट करायला जायची होती, पण ते पण होऊ शकत नाही कारण की तिकीट हवं असतं त्यांना आणि युएसचं तिकीट नव्हतं मिळालं. तर मग आता आम्हाला करन्सी पण एक्सचेंज करायला जायचंय, आम्हाला विजा पण घ्यायचा आहे आणि आम्हाला 5 पर्यंत निघायचं पण आहे. तर आमच्याकडे फक्त 4 तास आहे, ज्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं करायचंय. खूप असं खतरोगे खिलाडी टाईप झाले. म्हणजे एकाला जरी कुठे इकडे तिकडे उशीर झाला, आणि एक तर तुम्हाला मुंबईची ट्रॅफिक माहितीये की जरी रोडवरती आम्हाला 1 तास दिसतंय पण 2 तास कधी जातील सांगता येत नाही. म्हणून आम्ही खूप असं रिस्क वरती सगळी कामं करतोय. केस सुकवायला पण मी रुमाल गाडीमध्ये घेऊन आले. रुमाल आणि फणी. हनुमान चालीसा लोफी पायरस राज जी हे बघा चेरी ब्लॉसम. इथेच बघून घे भाई, तुला मग जपानला नकोच जायला मग आपण. काय हे बघ मस्त किती वाटतंय. आहे बघ, हे बघ, वाव जस्ट शट अप. सेम जपान, काहीच हे फरक नाही. विक्रोळी आहे ना, हा? विक्रोळी आहे ना, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, तिकडे मस्त चेरी ब्लॉसम आले. बघ किती मस्त आहे. कोणाला फोटोशूट करायचे असेल तर इकडे येऊ येऊ शकता. शकता आणि खाली टाकायचं जपान, चिलिंग विथ माय वाईफ इन जपान. बघितलं? chill. हे नवरे असेच असतात जुगार. अरे टेम्पोने माझा व्ह्यू ब्लॉक केला. मस्त वाटतंय. इकडे बाजूला जो हुशार व्यक्ती बसलाय अरे यार तो ट्रक वाला आणि त्यांनी आम्ही चुकीचा फ्लायओव्हर चढला, तर अर्धा तास वाढलाय आमचा. अरे यार आधी इरिटेट झालंय. बोला आता काय करायचं. आता 2 वाजणार तिकडे पोहोचायला ब्रो, आपल्याला निघायचंय यश लवकर. पण का पण ऑलरेडी एवढा लेट झालाय. 2 वाजणार, मग 3 घरी. 15 मिनिटं पण मला असं वाटतं की रेस्ट करायला मिळणार नाही नाही. बेटा, फ्लाईट मध्ये रेस्ट कर. आता कसलं रेस्ट पाहिजे तुला आता? मला एक गोष्ट आता सुचली आहे. ओके नाईस. पासपोर्ट घ्यायला यायला तो एकटा येऊ शकत होता आणि मी घरची कामं आवरू शकत होती. तसंही काय करणार आहेस गाडीत बसून? ऍक्च्युअली मी काय बाकीचे झोल आहेत हे यार? मी बाकीचे कामं आवरू काय शकत खेळ होते. चाललाय आपल्या सोबत हा? व्हॉट इज दिस गेम? एवढं जर पासपोर्ट घ्यायला दोघेही निघालो. मी घरी केवढं काम पडलं माहितीये का? आम्ही कपडे जे म्हणजे धुतले शेवटचे ते काढलेत बाहेर आणि असेच पसरून आलं, म्हणजे ते सुकून जातील पटकन कारण की ड्रायर आहे. अजून आम्हाला 2-3 कुठे पसरवले ते घरी जाऊन दाखवतो तुम्हाला. आता हॉल पसरवलाय, कोण आला ना आमच्यावर घरी. 2-3 स्क्रिप्टचं काम आहे, ते सगळं सोडून मी इकडे आली तुझ्यासोबत. काय थोडा विचार करायचा शिवानी या थोडीशी सगळ्याचा. थोडा back विचार. pack हा तुला आधी करायची आहे. सुचला, तुला आता सुचला ना. हेच थोडं आधी सुचलं असतं तर काय बिघडलं असतं का? ऍटलीस्ट मला सुचलं तरी. अरे ऍटलिस्ट काय घेऊन बसली ऍटलिस्ट? चलो बाय. मला पिंपल झालं ते बघा. कुठे असं आता इम्पॉर्टंट pimple असेल ना घेऊन तर बसले. पिंपल आलेच पाहिजे. फायनली पासपोर्ट मिळालेले आहेत दोघांचे. कसे पोचलो, पासपोर्ट घेतले, कल्टी. आता आजी निघालोय बाजी आम्ही. रेडी ठाण्याला एक आहे प्रायव्हेट, म्हणजे ऑथराइज्ड आहे करन्सी एक्सचेंजचं, तिकडे आम्ही जातो. मग जर तुम्ही कोणी इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर तिकडे जाऊ शकता ठाण्याचे लोक. आणि दादरला पण आहे इकडे भरपूर. तर आम्ही तिथे चाललोय कारण की एअरपोर्ट वरती करन्सी एक्सचेंज महाग पडेल म्हणून. 3 हात नाक्याच्या इकडे आहे, हे जवळच आहे, सिग्नलच्या थोडंच पुढे. माझ्या पप्पांच्या ऑफिसच्या बाजूला. येस, जा पटकन घेऊन ये. गाईज येस, जर तुम्हाला करन्सी एक्सचेंज करायची असेल, तुमचा विजा लागतो, तिकीट लागतो, पॅन कार्ड लागतो आणि अजून काय नाही लागत. हा एवढं दिलं तर मी 2 आहे तिथे लागून, एक झेनिथ आहे आणि एक एक्झॉटिक आहे. तर मी एक्झॉटिक मध्ये पहिले गेलो, त्यांच्याकडे 104 होते. मी बोललो आता जाऊ दे, चल बाजूला नसतील आपल्याला माहित नाही, 104 घेऊन ठेवू. मग ह्यांच्याकडनं 104 गेले आणि बाजूला गेलो, त्यांच्याकडे $2200 होते. 2200 होते. 2200 होते. तर मग त्यांच्याकडनं 100 घेतलेत. आता दोन्हींना 15 मिनिटं लागणार, तोपर्यंत विचार करतो खाऊन येतो कारण खूप भूक लागली. खूप भूक लागली. आम्ही सकाळपासून पाण्याचं एक कण नाही प्यायलं, फक्त नारळ पाणी प्यायलं. हा, normal पाण्याचा एक पाणी. कण नाही प्यायलो पण नारळ पाणी प्यायलोय. मागे असं वाटतं पण बिल्डिंगच्या समोर बसलोय. मागे नॉन भिंत आहे सेन्स, पण नॉन सेन्स ही बिल्डिंग वाटतच नाही. वाटते ही बिल्डिंग. गप बस उगाच इकडचे थंबी येऊन मारते त्यापेक्षा गप बस. आम्ही आता थंबीमध्ये आलो. आम्ही विचार केला ते पैसे करन्सी द्यायला 10-15 मिनिटं लागतात, आम्ही जेवून घेऊ. आणि जेवायला काय काय बोल, जेवायला काय? अप्पम, कुर्मा, इडली, मसाला डोसा. अप्पम कुर्मा एक डिश आहे, मिनी इडली एक डिश आहे आणि मसाला डोसा एक डिश आहे. अप्पम कुर्मा इडली आणि मसाला डोसा. मी त्यांना डिशेस सांगितलं काय खाणार अरे कॉमा तर टाक ना पण. मी एंडला शिरा पण खाणार. अरे मी आहे ना संध्याकाळचं खाणं बंद केलेलं आहे, पण आता आज आमची जी फ्लाईट आहे ती रात्रीची फ्लाईट त्याच्यामध्ये आहे आणि मील इन्क्लुडेड आहे. त्याच्यात मील खावं लागणार. कारण हे बघ, कोणी मनापासून आपल्याला खायला देतं तर आपण नाही म्हणायचं, बरोबर?
म्हणून ते खाऊ. पण आता इथे एवढंच खाऊन कल्टी मारू. लवकर घरी जायचंय. तुम्हाला तो पसारा दाखवतो घरी गेल्यावर. 3 वाजले आणि मला 5ची आमची उबर बुकड आहे. होईल पण झोपूया आराम फ्लाईट मध्ये झोपूया आज. करन्सी भी आ गई है. येस यस, करन्सी भी आ चुकी Happy है holidays. guys. आता वाजले आहेत 3:30 हो. आणि किती वाजता आपल्याला 5ला निघायचं आहे. 5ला Hope की निघायचंय. आम्ही ऍटलीस्ट 3:45 पर्यंत घरी पोहोचू. पोहोचू, 15 पोहोचू. मिनिटात तर नाहीच पोहोचू, 20 मिनिटं लागतील. थोडं 1 तास मला रेस्ट करायचंय. मला पण थोडी रेस्ट करायची कारण मी खूप जास्त गाडी पण चालवतोय ना. मी खूप काय काय करतोय कारण घरातून निघाल्यापासून मी असाच नाही बसलोय ना. म्हणून पण मला- मला तू मी काय तुला कुठे घेऊन काय आला? मी 1 मिनिट मी तुला बोललो का काय? मी तुला काय बोलत असणार तर तू कशाला पुढे पुढे टवडा करत बसली रे? Shut up. याच्या आतमध्ये करन्सी आहे. हे असे सगळे कपडे आम्ही टाकून गेलेलो. हे सगळे ऍक्च्युली ड्रायर मध्ये ड्राय झालेले, पण थोडासा तो ओलावा राहतो, तो पण निघून जाईल. आता याला पटकन घडी करू आणि निघू. 4:15 झाले आहेत. 4:15 म्हणजे एक्झॅक्ट 1 hour आहे आता आमच्याकडे. फायनली निघालोय. 10 मिनिटं उशीर झाला आम्हाला, येस पण घामाघूम घामाघूम झालंय. मशाचं लावून निघालेलो आहे. 2 मिनिटं बसायची जागा वेळ नाही मिळाला. मला थोडेसे केस पण सेट करायचे होते. अरे घरात तू दाखव. अरे शिट आपण दाखवला नाही घरात. मी काढलाय क्लिप. काढलाय ना. नाही तर आता पटकन निघतो बघू, लेट नको व्हायला. होणार. आम्ही आधीच लवकर निघालेलो कारण फर्स्ट टाइमचं हे होऊ शकतं ना, म्हणून आधीच लवकर निघालो. आणि मला असं वाटतं इथेच आम्ही ब्लॉग एंड करतो, कारण की आता तिकडे म्हणजे आम्ही जिथे जाणार आहोत त्याचा सगळा एक्सपिरियन्स म्हणजे एअरपोर्ट वरती फर्स्ट टाइम आम्ही इमिग्रेशन वगैरे करणार आहोत, त्याचा एक्सपिरियन्स वगैरे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. आणि कुठे जातो आहे ते पण तुम्हाला तिथेच रिव्हील एक होईल. नंबर आहे, एक नंबर. कारण तुम्ही जे विचार करता ते नाहीये. हा, हा ना, तू सांगितलं नाही सांगितलंय. नाही तर तू पोपट करशील माझा एंड पर्यंत. मी हे बोलत बसेल आणि तू आधीच सांगून मोकळी झालेली आहे. तुम्ही गेस करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. आणि तू बघायला विसरू नका कारण खूप अमेझिंग असतात. बेल बटन दाबून ठेवा, दाबून दाबून bell बसा button असेच म्हणजे परवा परत मला गेल ना तेव्हा तुम्हाला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो सबस्क्राईब पण करा आणि बाय.